शिवसेना उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेश राऊत आणि इतर 7 जणांविरोधात त्यांची सून गिरीजा राऊत यांनी गंभीर आरोप करत कापूरवाडी पोलिसात तक्रार दाखल केली। या प्रकरणात राऊत पिता-पुत्रांसह 4घांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलेत। त्यांच्या अर्जावर 23 जुलै रोजी सुनावणी होणार आहे। दरम्यान या प्रकरणात अटकेत असलेल्या फिरोज बाबाची पोलीस कोठडी संपल्यानं त्याला मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर केलं। यावेळेला न्यायालयानं फिरोज बाबाला 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान शेख बाबाचा साथीदार रामा वडार याला ठाणे पोलिसांनी मंगळवारी सावंतवाडी इथून अटक केली आहे। या गुन्ह्यात 7 जणांना आरोपी करण्यात आलं असून त्यात राऊत पिता-पुत्रांसह 2 भोंदूबाबांचा देखील समावेश आहे। दरम्यान गुन्हा दाखल होताच या प्रकरणातील आरोपी आणि भोंदूबाबा फिरोज शेख याला ठाणे पोलिसांनी शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव इथून अटक केली। त्याला न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। बाबाची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केलं गेलं। यावेळेला कापूरवाडी पोलिसांनी आरोपी फिरोजची 7 दिवसांच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली। अटकेतील फिरोज बाबाचा साथीदार राम यल्लाप्पा वडार याला सिंधुदुर्गातून ताब्यात घेण्यात आलं असून 2 आरोपींची चौकशी करायची असल्यानं फिरोजची कोठडी 7 दिवसांनी वाढवावी अशी मागणी पोलिसांनी केली। न्यायालयानं पोलिसांची बाजू समजून घेतल्यानंतर आरोपी फिरोजला 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली।